या बालांनो या रे या, लवकर भर भर सारी या. या बालांनो या रे या, लवकर भर भर सारी या. मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. गद्यपाठ क्रमांक 2, स्वप्न विकणारा माणूस. लेखक अशोक कोतवाल. भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारची स्वप्न पाहायची हे आपल्याला स्वप्न विकणारा माणूस या पाठामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे. स्वप्न असं पाहिलं पाहिजे की ज्या स्वप्नामुळे आपल्याला आपल्या आईवडिलांची, समाजाची, देशाची सेवा करता आली पाहिजे. स्वप्न विकणारा माणूस या पाठामध्ये लेखकाच्या गावामध्ये एक माणूस घोड्यावर बसून यायचा आणि तो आपल्याबरोबर सुकामेवा घेऊन यायचा. तो गावामध्ये सर्वांना विकायचा. परंतु मित्रांनो, त्या माणसाचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न असं होतं की आपल्या त्या गावामध्ये जाण्यामुळे लोकांना आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये त्या माणसाला आनंद पेरायचा होता, उत्साह द्यायचा होता आणि म्हणून तो माणूस त्या गावामध्ये यायचा. तर अशा या स्वप्न विकणाऱ्या माणसाची एक गोष्ट आज आपण विषय मराठी, इयत्ता 7वी, गद्यपाठ क्रमांक 2, स्वप्न विकणारा माणूस. लेखक अशोक कोतवाल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. आज आपण उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, लेखक अशोक कोतवाल आपल्याला लहानपणीचा प्रसंग सांगताना म्हणतात, आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसाला बघणं व्हायचं. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या गावाकडून लेखकाच्या गावामध्ये एक रुबाबदार व्यक्तिमत्व घोड्यावर बसून यायचं. त्या घोड्याचा टबडक टबडक अशा प्रकारचा आवाज ऐकून सगळे लहान थोर त्या दिशेनं गोळा व्हायचे आणि मग सगळेजण त्या घोड्यासह त्या माणसाला पाहायचे. त्या माणसाचं व्यक्तिमत्व सुद्धा अतिशय रुबाबदार अशा प्रकारचं होतं. मित्र हो, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसाला बघणंही व्हायचं. त्या रुबाबदार असणाऱ्या माणसाचा पेहरावही अतिशय बोलका आणि रुबाबदार होता. तलम रेशमी धोतर, म्हणजे त्यानं मुलायम रेशमाच्या धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र कमरेभोवती गुंडाळलेलं होतं, नेसलेलं होतं. त्याचबरोबर जरीचा सैलसर कुर्ता, म्हणजे चकचकीत जर असलेला डगल सदरा त्यानं परिधान केलेला होता. त्याचबरोबर डोक्याला लाल पांढरा फेटा त्यानं चढवलेला होता आणि डोळ्यांवर चष्माही होता. पायात चमडी बूट घातलेले होते, गव्हाळ रंगाचा, म्हणजे गव्हासारख्या रंगाचा. तो मनुष्य
आणि झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड असं लेखकानं म्हटलेलं आहे. धिप्पाड म्हणजे चांगली शरीरयष्टी असलेला, उंचापुरा, अर्धांड असा तो माणूस होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमत वाटायची, शिवाय कुतूहल म्हणजे उत्सुकता. त्यानं घोड्यावरच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. म्हणजे त्यानं त्याच्याबरोबर एक गाठोडं आणलेलं असायचं आणि त्या गाठोड्यामध्ये काय ठेवलेलं आहे हे सगळेजण उत्सुकतेने बघायचंय की काय असेल त्याच्यामध्ये. आणि मग मित्र हो, तो फार रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला माणूस, स्वप्न विकणारा माणूस एका झाडाखाली जमायचा, यायचा, उभा राहायचा आणि सगळेजण त्याच्याकडे कुतूहलानं बघायचे. पहा कसा रुबाबदार दिसतोय, हाच तो स्वप्न विकणारा माणूस, त्याला सपन विक्या असंही म्हटलं जातं. आणि मग आजूबाजूला ही जी आहेत ही सगळी मुलं आहेत, त्याच्यामध्ये लेखक सुद्धा आहेत, त्याचबरोबर काही प्रौढ माणसं सुद्धा आहेत आणि सगळेजण त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाकडे, धिप्पाड शरीरयष्टी असणाऱ्या माणसाकडे कुतूहलाने पाहतात. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा, पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा, घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी गटागटा प्यायचा. अशा प्रकारे वर्तन त्या ठिकाणी तो करायचा. त्याच्याकडे चांबडी पिशवी असायची आणि त्या पिशवीमधलं पाणी तो गटागटा पिऊन घ्यायचा. मित्र हो, मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा, तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गरडा पडायचा. म्हणजे सगळी लोक त्याच्या भोवती गोळा व्हायची, माणसांचा घेराव त्याच्या भोवती पडायचा. त्या माणसाने आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश, कित्येक भाग त्यानं, कित्येक गावं त्यानं पाहिलेली होती. कित्येक डोंगरदऱ्या त्यानं पायाखाली तुडवल्या होत्या. म्हणजेच त्यानं प्रवास केलेला होता. भिन्न स्वभावाची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. संस्कृती म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, काही विशिष्ट परंपरा व चालीरीती आचरणात आणणारा मानवी समाज, अशा समाजाला त्यानं पाहिलं होतं, अनुभवलेलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. किस्से म्हणजे मजेदार गोष्टी. तो अशा काही मजेदारपणे सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायचा, रंगवून फुलवून सांगायचा. आम्हाला उत्सुकता वाटायची, आमची उत्सुकता तो स्वप्न विकणारा माणूस वाढवायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे, अगदी गुंग व्हायचे. स्वतःचं अस्तित्व लोक विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखीच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. म्हणजे तो लोकांना अगदी खिळवून ठेवायचा, गोष्टी सांगायचा, लोकांना उत्सुकता लागून राहायची. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. मती कुंठित होणे म्हणजे बुद्धी न चालणे, डोके सुन्न होणे. म्हणजे अशा प्रकारे लोकांची विचार प्रक्रियाच त्या ठिकाणी थांबायची. असं काही तो सांगायचा. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. संभ्रमात पडणे म्हणजे कोणतीही एक गोष्ट निश्चित न करता येणे, भ्रम निर्माण होणे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे, अक्षरशः गुंग व्हायचे, मग्न व्हायचे, रंगून दंगून जायचे.
त्याच्या त्या अनुभवी बोलांतून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्याचं त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. म्हणजे असं काही तो सांगायचा की मन त्या ठिकाणी गेल्यासारखं वाटायचं. अक्षरशः लेखक सांगतात की आमची मनं त्या प्रांतात त्या भागात जायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांताचं ते मनानंच भटकून येत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. मित्र हो, सगळे त्या गाठोड्याकडे उत्सुकतेने पाहायचे काय असेल त्यात. आणि मग पहा त्यात काय काय होतं. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारी, खोबरं, आणखी काही पदार्थ वस्तू त्या गाठोड्यामध्ये असायचे. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. म्हणजे ते घेताना लोक त्या स्वप्न विक्याबरोबर थोडीशी घासाघीस करायचे, कमी जास्त करायचे. आणि छटाक पावशेर म्हणजे पूर्वीची ही मोजमापं आहेत. त्या मोजमापांच्या साह्यानं ती माणसं थोडा थोडा माल, थोडा थोडा पदार्थ त्याच्याकडून विकत घ्यायचे. मित्र हो, कधी कधी त्या गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतीच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे, उल्लसित करणे. अक्षरशः तो ऊर्जा देऊन जायचा, ताकद देऊन जायचा. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. जणू काही तो जगाची ओळख सांगतो, जणू काही तो जगाची माहिती सांगतो असं वाटायचं. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. म्हणजे तो माणूस आमच्या गावामध्ये यायचा, लेखक सांगतात, आणि आमच्या जीवनामध्ये आनंद पेरून जायचा. जी लोक दुःखी आहेत ती लोक क्षणभर का होईना आपलं दुःख विसरायची. म्हणजेच तो मनुष्य, स्वप्न विकणारा माणूस हा आमच्या गावात येऊन आमच्या माणसांमध्ये अक्षरशः आनंद पेरून जायचा. असा हा हवाहवासा वाटणारा माणूस आम्हाला नेहमी यावा असं वाटायचं, असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतात. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. म्हणजे अक्षरशः तो त्याच्यात असणारं स्वप्न आमच्यामध्ये उतरून जायचा. म्हणजे त्यानं अक्षरशः आम्हाला जो आनंद वाटलेला होता तो आनंद आम्ही सुद्धा इतरांना वाटावा अशा प्रकारची त्याची अपेक्षा होती. म्हणजे अशा प्रकारे तो स्वप्न त्या ठिकाणी पाहत होता. पुढे लोक मग त्याला सपन विक्याचं म्हणू लागले. म्हणजे सपन विक्या म्हणजे स्वप्न विकणारा. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात चिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. विद्यार्थी मित्रांनो, आनंदाने उत्साहाने तो सुकामेवा, ती पदार्थ आठवड्यातले विकायचा. एक प्रकारे तो त्यातून लोकांना आनंदच देत असायचा. परंतु पुढे काही दिवस झालं त्याचं येणंच गावात बंद झालं. आणि मग गावकरी त्याची
आतुरतेने वाट पाहू लागले. तर एक दिवस उजडला आणि काय झालं पहा. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला एकदम. आणि सगळे संभ्रमात पडले, काळजीत पडले. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, लेखक म्हणतात, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे, त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करायचे. महिने झाले, वर्ष झाली, तरी तो येईना. आणि अचानक एक दिवशी एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. टकामका पाहणे म्हणजे लक्षपूर्वक एकटक पाहणे. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघे दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेलच की ते त्या तरुणाचे बाबा हे गावोगाव जायचे, पण सुकामेवा विकणं हे फक्त त्यांचं निमित्त होतं. त्यांना खऱ्या अर्थाने माणसांमध्ये आनंद पेरायचा होता, माणसांना आनंद द्यायचा होता, मुलांना आनंद द्यायचा होता. परंतु हे करीत असताना प्रवास करून करून त्यांचे गुडघे थकलेले होते. ते आता आजारी होते आणि त्यामुळे ते दुसऱ्या गावांमध्ये जाऊन लोकांना आनंद देऊ शकत नव्हते. आणि म्हणून त्या सपनविकेचा, त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचा मुलगा आता तो आनंद घेऊन पुन्हा एकदा लेखकाच्या गावामध्ये आलेला होता. त्यानं सांगितलं त्यांच्या मुलानं की सुकामेवा विकणं हे केवळ निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. म्हणजे लोकांना ते अक्षरशः आनंद द्यायचे, म्हणजेच लोकांच्या जीवनामध्ये आनंद पेरून ते जायचे, ऊर्जा देऊन जायचे, स्वप्न पेरून जायचे की माझ्यासारखं स्वप्न तुम्ही पहा आणि तुमच्या कुटुंबाला, आपल्या देशाला तुम्ही आनंद द्या. स्वप्न असं पहा की ज्यातून आपल्या आईवडिलांना आनंद होईल, आपल्या समाजाला होईल, आपल्या देशाला होईल. अशा प्रकारचं स्वप्न पहा आणि ते सत्यामध्ये उतरवा. अशा प्रकारचा संदेश जणू काही त्या स्वप्नविक्याने दिलेला होता. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. मित्रहो, या स्वप्न विकणाऱ्या बाबांनी लोकांना आनंद देता देता आपल्या मुलाला शिकवलं. आपल्या मुलाला अक्षरशः त्यांनी डॉक्टर बनवलं होतं. आणि डॉक्टर झालेला हा मुलगा आपल्या वडिलांचा वारसा चालवण्यासाठी त्या गावामध्ये आलेला होता. आणि तो सुद्धा आपल्या वडिलांच्या प्रमाणेच या गावामध्ये, या लोकांच्या मध्ये आता आनंद पेरणार होता. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. म्हणजे मनोमन ठरवणे म्हणजे एखादा निश्चय मनात पक्का करणे. म्हणजे हा जो
मुलगा आहे स्वप्नविक्याचा, तो डॉक्टर झालेला होता आणि त्यानं ठरवलं होतं की आपण गावोगावी जाऊन वृद्ध आजारी जे लोक आहेत त्यांची सेवा करायची. असं मी म्हणून ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे असं त्यानं सांगितलं आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद झाला. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, ढब म्हणजे पद्धत, विशिष्ट पद्धत, हसणं आम्हाला सपनविक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. आम्हाला त्या ठिकाणी भरून आलं. भावनेने मनात गलबलून आलं. त्या स्वप्नविक्याची आम्हाला आठवण झाली. बाबांची आठवण झाली. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं? एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो?